कॅन्सल झालं. त्यामध्ये आयडिओलॉजी याप्रमाणे आपण करून काढलं. जिवंत केलं त्यांचं परमिट त्यांना आपण परत दिलं. त्यांना सांगितलं तुम्ही 35-40,000च्या पावत्या क्वालिटीच्या दिलं ते खर्च करा, तुम्ही तुमची गाडी घेऊन टाका. आता त्याच्यानंतर ते म्हणजे तुम्ही एवढा खर्च करू शकत नाही, मी गाडी घ्या किंवा तरी परमिट वापरण्यासाठी दे. आता ज्या व्यक्तीला रिक्षा वापरण्यासाठी दिली त्या व्यक्तीवर ॲग्रीमेंट होणं गरजेचं. तर त्यांचे जे दीर होते ते 10 वेळा दीरांना घेऊन आले. दीर म्हणजे ॲग्रीमेंटची कॉपी घेऊन दिली. ॲग्रीमेंट तुम्ही बोला 2 मिनिटं थांबा. ॲग्रीमेंटची कॉपी दिली वाचायला. दीर ॲग्रीमेंट वाचलं आणि परत आलं तर त्या ॲग्रीमेंटवर साइन केलं. त्या गोष्टीला आता झाले जेल 8 वर्ष. 8 वर्षानंतर ही बाई माझ्याकडे आता पुन्हा ह्याच विषयासाठी टॉपिकसाठी आली. ती रिक्षा समोरचा व्यक्ती भरत नाही, गाडी लागली होती आणि गाडी इथं नावावर बसलं. तिला त्याच वेळेस सांगितलं जेव्हा 22-23 हजारची लोन थकीत होतं, रिक्षा गाडी हे पेपर तुम्ही कोणाला तरी चालवलं द्या जेणेकरून तुम्ही तुमच्या गाडीचा हप्ता भरू शकता. आता ती सारखी बाई तेच प्रकरण घेऊन बसते. आता बँकेने काय केलं 7 वर्षांसाठी आमच्याकडे तिथे राहत नाही, बँकेत त्यांचं अकाउंट स्विच केलं. आता स्विच केल्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर गरीब बाई पुन्हा त्यांना सोबत बँकेत घेऊन गेलं. 7 वर्षानंतर मी अटेंड करतो तुमचं अन्याय नको झालं. मी त्यांच्याकडे गेलो. बँकेच्या साहेबांनी सांगितलं ही रिक्षा अमुक एका कोणाच्या व्यक्तीला दे, जे आम्ही पैसे हिला परत द्यायला तयार आहे. आता हे उद्वल काल यांचं माझं बोलणं झालं. तुझ्या साहेबांसोबत यांना घेऊन जायचं आणि आज तुमच्याकडे लेडीज काय म्हणणं तो आनंद बोलतोय काय म्हणणं आहे काय करू शकतो? मी यांना रिक्षा घेऊ शकतो या ड्रायव्हर देऊ शकतो. त्यांचे जे पैसे अटके उद्या साहेब म्हणतील त्यांच्यावर उद्या मीटिंग घेऊन द्या 3 वाजता. मला साहेबांना सांगितलं तर थोडेफार पैसे कापून द्या, तुमच्या अकाउंटवरचे पैसे तिला परत द्या. एक ड्रायव्हर देतो आणि यांचं लक्ष काम ठेवायचं काम यांचे हप्ता भरतो पण माझं नाही करतो. उद्या जा मला फोन कर. अभी 10 नहीं आता है। विजय आपण मतदानाला लावलाय ना, त्याला काय सांगितलं आपण पाठवलं आणि हे बघा
नया बिल्डिंग में नहीं देना आणि फॅमिली कुठे गेले कुठे मी गेले चौथीला आहे चौथीला आता हॅलो गेला हॅलो हाँ बोलो चलो काम नहीं हो गया अभी किती पर्सेंट आहे सर्टिफिकेट आहे का किती पर्सेंट आहे 50 सायन्स इधर नहीं था सायन्स आएंगे तो नहीं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी चाहिए परेशान नहीं करना एक ही जगह वैकेंसी वगैरह चेक करना वैकेंसी चेक करना जॉबला गेली ना तरी 1-2 महिन्यामध्ये तिला जरासा प्रॉब्लेम आला ना तर काढून थोडस कन्वर्जन येतं 1-2-3 सेकंड म्हणजे असं थोडस कन्वर्जन येतं हाताला आणि थोडस आवाज काढतो सगळं चालू आहे आणि असं करून तिने शिक्षण पण केले पण जॉब साठी तिला चान्स भेटत नाही आणि एक्सपिरियन्स नसल्यामुळे इंटरव्ह्यूला जाते ना मग पाठवून देतात सॅलरी एक्सपेक्टेशन काय तुला 20 अबाव शाईन बोला शाईन लावला त्याचे झेरॉक्स काढून सर शाईन बाय मैं भेजता हूँ और अराउंड उसका नंबर भी भेजता हूँ जरा पाठवून दे आणि हे परत दे आणि तिचा नंबर पण पाठव त्याला सांगितलं ना दिलं त्यांना ना मेरा नंबर पे अगर आप लिख के पाच वर्ष मुलीचं झालं काय विषय सांगा मला तुम्ही
57,000 रुपये हे हा टेक्निकल विषय ना, हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या याचा विषय आहे, युनिव्हर्सिटीचा विषय आहे. चेंबूरला युनिव्हर्सिटीला की बँड्राला असेल मला शिवाजीनगरचे कॅडबरीचे ट्रॅफिक होते साहेब, माझी होते मध्ये आम्ही लोकांना मी बोलतोय तिथं काय शेजारी गडबड आता